हेलो, वेलकम यू गाइस। दिस इज़ आकाश अलमुले। आप सभी का स्वागत है लर्न नेक्स्ट नर्सिंग यूट्यूब चॅनल पे। मित्रांनो, बघू शकता तुम्ही CHO ओके, सगळ्यांना माहिती आहे की CHOची एक्झाम लवकरच येणार आहे। ओके, मोस्ट प्रॉब्ली विदिन 15 डेज आपल्याला ही CHOची जी ॲडव्हर्टाइजमेंट आहे 2025ची आपल्याला बघायला मिळणार आहे। सध्याच्या परिस्थितीमध्ये एकमेव अशी व्हॅलिड ऑथेंटिक मला असं वाटतं की जे एक्झाम येणार आहे जी की आहे CHO। ओके, अदर दॅन दिस त्याच्याविषयी आपण संध्याकाळी आज संध्याकाळी एक डिटेल क्वेश्चन अँड आन्सर सेशन मी घेणार आहे। तर सगळ्यांनी आवर्जून संध्याकाळी 7 ते 8 वाजता मी तसं अपडेट करतो। ऑनलाईन सेशन असणार आहे यूट्यूबवर, सगळ्यांनी जॉईन व्हायचं आहे। तुमचे जे सगळे डाऊट आहे येणाऱ्या सगळ्या एक्झामबद्दल आपण तिथे डिस्कस करू। इथे आपण CHO विषयी बोलणार आहे। CHO एक्झाम तुम्ही फर्स्ट अटेम्प्टमध्ये कशी क्रॅक करणार ओके, त्याविषयी आणि स्टडी प्लॅन प्लस याच्यामध्ये डिटेल सिलेबस, जो की तुम्हाला सिलेबस बघितला नसालच ओके, तो सिलेबस यामध्ये आपण डिस्कस करणार आहोत। सो प्लीज व्हिडिओला मॅक्सिमम शेअर करा। जे पण स्टुडंट्स जे CHOची एक्झाम देणार आहे, ज्यांचं स्वप्न आहे की मला CHO बनायचं आहे आणि मला आय हॅव टू वर्क इन सब सेंटर ओके, त्यात सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचं आहे। तर चला व्हिडिओ सुरू करूया। सर्वात पहिलं तुम्हाला समजायला पाहिजे की पेपर कसा असतो। पेपर हा 50 क्वेश्चनचा असतो, टोटल 100 मार्क म्हणजे 50 गुणेला 2, प्रत्येक क्वेश्चनला 2 मार्क म्हणजे 100 मार्काची परीक्षा होणार आहे। ओके, यामध्ये कुठलेही निगेटिव्ह मार्किंग नसते। ओके, लक्षात ठेवा। ओके, सगळे क्वेश्चन 50चे 50 तुम्हाला सोडवायचे आहे। ओके, लक्षात ठेवा, तुम्हाला हे सोडवण्यासाठी जवळपास 2 तास दिले जातात। 2 आवर्सची एक्झाम असते। ओके, बघूया आता 2 आवर्स देणार की 130 आवर्स म्हणजे 1.5 तास देणार आहे, ते एक्झामच्या वेळीच आपल्याला कळेल, बट मोस्ट प्रॉब्ली पूर्वी 2 तास द्यायचे। ओके, ठीक आहे। त्यानंतर हे बघा 2 आवर्स मल्टिपल ऑब्जेक्टिव्ह मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स याच्यामध्ये तुम्ही बघू शकता। सब्जेक्ट काय, बेसिक कन्सेप्ट्स ऑफ पब्लिक हेल्थ, बेसिक कन्सेप्ट्स ऑफ ह्युमन बॉडी, चाइल्ड हेल्थ, ॲडोलसंट हेल्थ, मॅटर्नल हेल्थ, फॅमिली प्लॅनिंग, कम्युनिकेबल डिसीज, नॉन कम्युनिकेबल डिसीजेस, न्यूट्रिशन, स्किल बेस्ड क्वेश्चन। ओके, हे सगळं सिलेबस बघू शकता। ओके, NHM महाराष्ट्र CHO ओके, महाराष्ट्राचा NHM CHOचा हा आपल्याला बऱ्याच वेबसाईटवर तुम्हाला दिसेल किंवा गुगलवर तुम्ही सर्च कराल तर भेटणार। बट जर हेच बघायचं असेल गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा CHOचा जर सिलेबस बघायचा असेल तर बघू शकता तुम्ही, तुम्हाला दाखवतो PPT बघ। यामध्ये बघू शकता हा CHOचा सिलेबस, जो की मी 2022मध्ये मी जेव्हा CHOची लास्ट एक्झाम झाली होती त्यावेळी हा CHOचा सिलेबस मी माझ्या चॅनलवर बनवलं होतं। महाराष्ट्र, MP, राजस्थान, UP, HP आणि कर्नाटका, केरळामध्ये कुठला CHOचा सिलेबस हा बघितला जातो। ओके, सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे यामध्ये बेसिक कन्सेप्ट्स ऑफ पब्लिक हेल्थ। आता बघा, यू हॅव टू वर्क इन ग्रॉस रूट लेवल, म्हणजेच सब सेंटर लेवलला एकदम इनिशियल लेवलला तुम्हाला काम करायचं आहे ॲज अ कम्युनिटी हेल्थ ऑफिसर। ओके, त्यामुळं तुम्हाला पब्लिक हेल्थविषयी नॉलेज असणं गरजेचं आहे। त्यावर क्वेश्चन्स येतात। कन्सेप्ट्स ऑफ कम्युनिटी हेल्थ, एपिडेमिओलॉजी अँड इट्स प्रोसेस, अप्रोचेस, व्हायटल स्टॅटिस्टिक्स, सगळेच तुमचे इंडिकेटर्स, व्हेरी इम्पॉर्टंट इंडिकेटर्सवर क्वेश्चन्स। ओके, सगळे व्हायटल स्टॅटिस्टिक्स ॲज वेल ॲज इंडिकेटर्स। ओके, स्टॅटिस्टिक्स ऑल्सो, डेमोग्राफी, देन हेल्थ केअर सिस्टम इन इंडिया, प्लॅनिंग, ऑर्गनायझेशन, पब्लिक हेल्थ प्रोग्राम्स सगळेच। ओके, लेवल्स ऑफ प्रिव्हेन्शन, 3 टायर सिस्टीम, बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट बघू शकता तुम्ही। त्यानंतर तुम्ही बघू शकता पिडियाट्रिकमध्ये काय क्वेश्चन्स येऊ शकतात। इंटिग्रेटेड मॅनेजमेंट, IMNCI ओके, सगळ्यांना माहिती आहे IMNCI ओके, याच्याविषयी क्वेश्चन्स येणार। केअर ऑफ न्यूबॉर्न, मॅनेजमेंट ऑफ न्यूनेटल अँड चाइल्ड हेल्थ प्रॉब्लेम्स, इंट्रोडक्शन्स टू राष्ट्रीय बाल स्वस्थ कार्यक्रम RBSK, युनिव्हर्सल इम्युनायझेशन प्रोग्राम, लेटेस्ट नॅशनल इम्युनायझेशन प्रोग्राम्स। ओके, त्यानंतर फॅमिली प्लॅनिंग अँड ॲडोलसंट हेल्थमध्ये तुम्हाला काय क्वेश्चन्स येतील बघा। फॅमिली प्लॅनिंग, स्पेसिंग टेक्निक्स ओके, फॅमिली प्लॅनिंग अँड काउन्सिलिंग, MTP ॲक्ट, टाईप्स अँड मेडिकल ॲबॉर्शन्स ओके, टाईप्स ऑफ मेडिकल ॲबॉर्शन्स ओके, सर्जिकल ॲबॉर्शन्स सगळे तुम्हाला। ऑब्स्टेटिक्स अँड गायनोकॉलॉजिकल कंडिशन्स, काउन्सिलिंग इन रिप्रोडक्टिव्ह अँड सेक्शुअल हेल्थ, प्रॉब्लेम्स इन ॲडोलसंट, मॅनेजमेंट ऑफ टीनेज प्रेग्नन्सीज। ओके, त्यानंतर तुम्ही बघू शकता मॅटर्नल हेल्थ, यामध्ये अँटीनेटल केअर, इंटरनेटल केअर अँड पोस्टपार्टम केअर। ओके, PPHवर क्वेश्चन्स येऊ शकतात। एल्डरली आयडेंटिफिकेशन, मॅनेजमेंट अँड रेफरल ऑफ कॉम्प्लिकेशन्स, RCH प्रोग्राम्स। ओके, त्यानंतर कम्युनिकेबल डिसीजेसमध्ये तुम्ही बघू शकता काय बघू शकता तुम्ही, एपिडेमिओलॉजी ऑफ कम्युनिकेबल डिसऑर्डर्स, वेक्टर बॉर्न डिसीजेस, इन्फेक्शियस डिसीजेस, झूनोटिक डिसीजेस। ओके,
त्यानंतर नॉन कम्युनिकेबल डिसीजेसमध्ये बघू शकता तुम्ही एपिडेमियोलॉजी, नॉन कम्युनिकेबल डिसीजेस, ऑक्युपेशनल डिसऑर्डर्स, मेंटल हेल्थ, सबस्टन्स अब्यूज डिसऑर्डर्स, ओके, एल्डरली केअर, ओके, जिरॅटिक केअर. त्यानंतर न्यूट्रिशनमध्ये क्वेश्चन्स तुम्हाला काय बघायला मिळू शकतं, इंट्रोडक्शन टू न्यूट्रिशन अँड न्यूट्रिशन असेसमेंट, न्यूट्रिशन ड्युरिंग प्रेग्नन्सी अँड लॅक्टेशन, न्यूट्रिशन फॉर इन्फंट, चाइल्ड, ॲडोलसंट अँड एल्डरली, न्यूट्रिशन डेफिशियन्सी डिसऑर्डर्स, फूड बॉर्न डिसीजेस, फूड ॲडल्ट्रेशन अँड सेफ्टी, ओके. त्यानंतर जनरल मेडिसिन अँड मेडिकल एमर्जन्सीज, ओके, कॉमन कंडिशन्स लाईक रेस्पिरेटरी सिस्टम्स, GIT, हार्ट, युरिनरी सिस्टम, ब्लड डिसऑर्डर्स, कॉमन कंडिशन्स लाईक आय, इयर, नोज, थ्रोट्स, फर्स्ट एड इन कॉमन एमर्जन्सीज कंडिशन, डिझास्टर मॅनेजमेंट, ओके. त्यानंतर फार्माकोलॉजीमध्ये तुम्हाला काय क्वेश्चन्स येऊ शकतात, इसेन्शियल लाईफ सेविंग ड्रग्स, ओके, जसे की तुमचे क्रॅश कार्टमधले जे ड्रग्स आहेत, ओके, अँड हाऊ यू आर गोइंग टू यूज दिस ड्रग्स, ओके, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. द फार्माकोलॉजी, जनरल सर्जरीजचे जे ड्रग्स तुम्ही कॉमन यूज करता ते, आणि बर्न्स अँड ट्रॉमामध्ये ज्या फार्मासे रिलेटेड मटेरियल्स आहेत ते. पब्लिक हेल्थ स्किल्समध्ये तुम्हाला न्यूबॉर्नसे रिलेटेड चाइल्ड हेल्थ स्किल्स, रिप्रोडक्शन अँड ॲडोलसंट हेल्थ स्किल्स, त्याच्यानंतर स्किल्स इन मॅनेजिंग कॉमन कंडिशन्स अँड द एमर्जन्सीज, ओके. त्यानंतर बेसिक्स ऑफ ह्युमन ॲनाटॉमी, नॅशनल हेल्थ प्रोग्राम्स. देन दे कॅन आस्क अबाउट द इंग्लिश MCQs ऑल्सो, ओके. पूर्वी यायचे 2023मध्ये 2022 जे 23मध्ये एक्झाम झाली याच्यामध्ये इंग्लिशचे MCQs नव्हते आणि जनरल नॉलेजचे पण आणि करंट अफेअर्स पण नव्हते. बट 2019मध्ये जी एक्झाम झाली त्यामध्ये इंग्लिशचे 1-2 MCQs होते आणि जनरल नॉलेजचे एक असे जवळपास 5 तुमचे वेगळे होते आणि 45 तुमचे प्युअरली नर्सिंगवर MCQs होते. वी डोंट नो, डिपेंड्स ऑन द एक्झामिनर, त्यांचं काय कन्सेप्ट असतो त्यानुसार, बट यू हॅव टू बी रेडी विथ दिस कंडिशन, ओके. सो आता आपण दुसरा एक दाखवून देतो तुम्हाला. जर म्हटलं तर चाइल्ड हेल्थ बघू शकता, ॲब्यूज इन प्रेग्नन्सी, अॅनिमिया, कार्डिओमायोपॅथी, मॉलिक्युलर थेरपी, अटेन्शन डेफिसिट, हायपर ॲक्टिव्ह ऑटिझम, ऑटोसोमल रिसेसिव्ह डिसऑर्डर्स, हिअरिंग लॉस, HIV, हायपरटेन्शन, ओके. त्याच्यानंतर हायपोव्हॉल्युमिक शॉक याच्यामध्ये, देन लॅक्टेशन सपोर्ट, ल्युकेमिया, ओके. हे सगळं गोष्टी मॅटर्नलमध्ये तुम्हाला HIV, एड्स, पेरिनेटल, बेसिकली कम्युनिटी रिलेटेड तुम्हाला जास्त फोकस करावं लागेल. फॅमिली प्लॅनिंगमध्ये कॉन्ट्रासेप्टिव्स मेथड्स, STD, ओके. देन RCH प्रोग्राम, प्रेग्नन्सी टेस्टिंग, काउन्सलिंग, ओके, बर्थ इन्फर्टिलिटी सर्व्हिसेस वगैरे. त्यानंतर ब्रेस्ट अँड पेल्विक एक्झामिनेशन, ओके. म्हणजे तुम्ही लक्षात ठेवा कम्युनिटी बेस्ड रिलेटेड टू द तुम्हाला याच्यामध्ये फोकस करावं लागेल, ओके. जसे आता नॉन कम्युनिकेबल अँड कम्युनिकेबल डिसीजेस हे सगळे वाचावं लागेल तुम्हाला. CVD, कार्डिओव्हास्क्युलर डिसीजेस, COPD, डायबिटीज मेलायटस, लोअर बॅक पेन, मालन्यूट्रिशन, स्किन कॅन्सर, ओबेसिटी, डायबिटीज, कुठलाही क्वेश्चन्स तुम्हाला इथे विचारू शकतो. तर यामध्ये क्वेश्चन येतो की सर आम्ही कसं सुरुवात करायची. बघा, सर्वात इम्पॉर्टंट तुम्हाला जर कुठलं पुस्तक घ्यायचं असेल CHOसाठी तर मिशन CHO हे छान पुस्तक आहे, ओके. हे घेऊ शकता तुम्ही, ओके. 2024 नंतर हे अपडेट झालं की नाही थोडं बघण्यासारखं आहे, बट तुम्ही घेऊ शकता. आपल्या व्हिडिओच्या लिंक बॉक्समध्ये याची लिंक तुम्हाला मिशन CHOची मिळेल तुम्हाला, तिथून तुम्ही परचेस करू शकता. प्लस तर तुमच्याकडे टार्गेट असेल तर कुठली एक्झामची तयारी करताल या तुमच्याकडे PR यादव असेल तर मोर दॅन इनफ, ओके. हे सुद्धा तुम्ही यूज करू शकता. बट मिशन CHOमध्ये बेसिकली CHOचे ओल्ड पेपर्स तुम्हाला मिळून जाईल, ओके. बेसिकली आता बघायला गेलं तर लर्न नेक्स्ट नर्सिंग चॅनलवर सुद्धा तुम्हाला ह्याच व्हिडिओच्या लिंकमध्ये तुम्हाला ओल्ड पेपरसुद्धा भेटून जाईल. 2019चा पेपर पण मी तुम्हाला ऑलरेडी माझ्या चॅनलवर करून ठेवलेला आहे आणि 2023चा पेपरसुद्धा आपण आपल्या चॅनलवर करून ठेवलेला आहे. हे दोन्ही पेपर तुम्ही इथून बघू शकता, ठीक आहे. मी लिंक आता टाकून देणार, ओके. बट पुस्तक विचाराल तुम्ही मिशन CHOचं पेपर तुम्ही पुस्तक घेऊ शकता. प्लस कुठल्याही एक्झामची तयारी करत असेल तर नो इश्यू. सोबतच लर्न नेक्स्ट नर्सिंग, ओके. लर्न नेक्स्ट नर्सिंगची लवकरच, ओके, एक CHOची बॅच सुरू होणार आहे, ओके. बॅच सुरू होणार आहे, मे बी मोस्टली नेक्स्ट वीकपासून सुरू करू. याविषयी डिटेल लवकरच तुम्हाला कळवण्यात येईल. प्लस याची जर क्लास करायची नसेल म्हणजे CHO बॅच त्याच्यामध्ये फक्त MCQ बॅच असणार आहे जे मेन सब्जेक्ट आहे त्याच्यावर, आणि टेस्ट सिरीजसुद्धा आम्ही लॉन्च करणार आहे. तर त्यामध्ये टेस्ट सिरीजमध्ये सुद्धा एकदम मिनिमम दरामध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज भेटेल. ज्यांना टेस्ट सिरीज घ्यायची ते टेस्ट सिरीज घ्या, ज्यांना CHOची बॅच जॉईन करायची ते करू शकता. आता तुम्ही बघू शकता की सर आम्ही CHOची बॅच का जॉईन करायची, ओके. जवळपास 2000 वॅकन्सी असणार आहे, ओके. 2000 वॅकन्सी असणार आहे. कॉम्पिटिशन किती असणार आहे, कॉम्पिटिशन जवळपास तुम्हाला असं पकडून चला तुम्ही जवळपास एक 50,000चं कॉम्पिटिशन मिळेल तुम्हाला, ओके. 50,000चं. जे नवीन मुलं आहेत ज्यांचं BSc नर्सिंग झालेलं आहे आणि PB-BSc नर्सिंग झालेलं आहे, सोबतच BMS आहे, BUMS आहे,
ओके. वी डोंट नो अबाउट द BHMS. BHMSला ॲड करतील का नाही ते डिटेल ॲडव्हर्टाइजमेंट आल्यावर कळेल. बट सध्या BSc नर्सिंग, PPBSc नर्सिंग, BAMS आणि BUMS हे एलिजिबल आहे. याच्यासाठी तुम्ही हा फॉर्म भरू शकता. हे अकॉर्डिंग टू द लास्ट रिक्रुटमेंट 2023-22ची जी रिक्रुटमेंट होती त्यामध्ये 4च कोर्सेसला होता. GNM व्हॅलिड नाही आहे, एक्सपिरियन्स असो की नसो, आणि BHMS पण व्हॅलिड नव्हतं. ओके. बघा आता यांच्यासोबत 50,000 आपले नर्सिंगचे विद्यार्थी पकडा आणि बाकीचे एक 20,000 ते 25,000 बाकीचे. टोटल 70,000 लोकांसोबत तुमचं कॉम्पिटिशन आणि तुम्हाला पहिल्या 2,000मध्ये येणं आहे. ओके. तेव्हाच तुमचं सिलेक्शन होणार. इथे सुद्धा ओके कास्ट नुसारच तुमचं हे होणार. ओके. तुमचं फ्रॅगमेंटेशन होणार सीट्सचं. आता सगळे DD ऑफिस सगळ्यांना माहिती आहे 6 ते 8 सेंटर आहे. तिथे प्रत्येक DD ऑफिसनुसार याची ऑफलाईन एक्झाम होते. ओके. लक्षात ठेवा. आतापर्यंत तो ऑफलाईन एक्झाम झालेली आहे महाराष्ट्रामध्ये. तो ऑफलाईन एक्झाम असते. त्यामुळे 50 मार्काचं पेपर मिळतं. 2 तासामध्ये तुम्हाला सॉल्व करायचं आहे आणि जवळपास तुम्हाला ज्यांना 80 to 90च्या मधात मार्क्स मिळतात त्यांचं सिलेक्शन होतं. म्हणजे तुमचे किती 40 ते 45 MCQ तुमचे राईट यायला हवं, तेव्हाच तुमचं सिलेक्शन होतं. हे या क्रायटेरिया तुम्ही बघू शकता. लर्न नेक्स्ट नर्सिंग हे एकमात्र असं चॅनल होतं 2022-23मध्ये की CHO असो, DMER असो, DH असो सगळं प्रिपरेशन करून घेत होतं आणि आताही सुद्धा करतं. जास्त मार्केटिंग होत नाही. बघा तुमची इच्छा, तुम्हाला जर घ्यायचं असेल तर घेऊ शकता, अदरवाईज काही प्रॉब्लेम नाही. मल्टिपल क्लासेस आणि मल्टिपल गोष्टी आहेत. यू कॅन गो अँड जिथं तुम्हाला बरं वाटते तिथं तुम्ही परचेस करू शकता. असं नाही, जुळायचं असेल तर जुळू शकता लर्न नेक्स्ट नर्सिंगसोबत. ओके. लवकरच जे कोर्सेस आहेत त्याविषयी आम्ही सांगणं तयार करू. ओके. आता तुम्हाला काय करायचं आहे की तुम्ही स्टार्ट युअर जर्नी. ओके. तुम्हाला कुठल्या सब्जेक्टवर फोकस करायचं आहे बघा. व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्हाला कम्युनिटीवर जास्त फोकस करायचं आहे. ओके. कम्युनिटीवर फोकस करायचं आहे. इम्युनायझेशन, BMW, ओके, डिझास्टर, ओके, RCH प्रोग्राम, ओके, अशा गोष्टींवर फोकस करणं आहे तुम्हाला. ओके. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला चाइल्ड हेल्थ नर्सिंग, ओके, चाइल्ड म्हणजेच पिडॅट्रिकवर तुम्हाला, ओके, याला PSMसुद्धा किंवा CHO म्हणतो आपण, CHN म्हणतो. ओके. पीड्समध्ये तुम्हाला बेसिक इम्युनायझेशन, डायरिया, IMNCI, ओके. जसं की सब सेंटरवर तुम्हाला जर एखादी कंडिशन आली तर त्याला कशी मॅनेज करणार अशाशी रिलेटेड तुम्हाला क्वेश्चन्स येऊ शकतात आणि कसं तुम्ही डायग्नोज करू शकता, कसं तुम्ही पेशंटला हायर सेंटरला रेफरल करू शकता, ते त्या सगळ्या गोष्टी विचारू शकतात. ओके. OBGY व्हेरी इम्पॉर्टंट. ओके. पीड्स, OBGY, CHN, ओके, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. फार्मामध्ये अँटीडोट तुम्हाला विचारू शकतात, अँटीडोट, ओके, आणि इक्लेम्शिया आणि प्रिक्लेम्शिया, ओके, से रिलेटेड ड्रग्स तुम्हाला, आणि जनरल सर्जरीमध्ये जे ड्रग्स आहे ॲड्रेनालिन, ॲट्रोपिन वगैरे, अँटीडोट्स, याच्याविषयी क्वेश्चन्स तुम्हाला जनरल सर्जरीमध्ये विचारू शकतात, फार्मामध्ये विचारू शकतात. न्यूट्रिशनविषयी तुम्हाला व्हेरी इम्पॉर्टंट. ओके. जे पण सध्या स्कीम्स वगैरे चालू आहे. कम्युनिटीमध्ये सुद्धा नॅशनल जे प्रोग्राम्स आहेत त्याच्यावर फोकस केल्या जातात. तर याच्यावर फोकस करा. CHN, ओके, पीड्स, OBGY, न्यूट्रिशन, फार्मा, ओके, थोडंफार, ओके, याच्यावर तुम्हाला फोकस करावं लागेल. ॲनॅट फिजिओ रिलेटेड थोडंफार क्वेश्चन येऊ शकतात, जास्त काही एवढे येणार नाही. ओके. बट आता तुम्हाला दाखवलेलं आहे, तुम्ही अभ्यास सुरू करा. ओके. काही डाऊट आलं तर व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करू शकता. प्लस आपलं Q&A सेशन जे आहे संध्याकाळी आज 7 PM असणार आहे. तर प्लीज मॅक्सिमम लोकांनी जॉईन करण्याचा प्रयत्न करा. ओके. तुमचे जे पण क्वेश्चन आहे येणाऱ्या सगळ्या एक्झामबद्दल आपण इथे क्लिअर करू. सो थँक्यू. लवकरच भेटूया संध्याकाळी. जय हिंद.